वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. अनंत कृपासागर सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरुणालय श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांचे माऊली साधकाचे न्वायबा भगवान श्री ज्ञानोबराय प्रेममूर्ती पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदी सर्व साधू संतांच्या कृपेने आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा भगवत चिंतनाचा नामचिंतनाचा उत्सवाचं महत्त्वाचं निमित्त असणारे प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमपूजनीय श्री बाळू महाराज पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा आहे. विठ्ठल साधू पुरुषांचा असणारा दरबार. तसं हे गाव खूप पुण्यवान गाव आहे. श्री क्षेत्र बोंडले गाव म्हणजे पुण्यवान गाव आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज श्री नामदेवराय त्यांचे चरणकमल या भूमीला लागलेले आहेत. हा पायी वारीचा रस्ता आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात जे काय धरिता पंढरीचे वाट नाही संकट मुक्तीचे, वंदू येथे देवपदे ते आनंदे उत्साहे. इथून सर्व वारकऱ्यांचे जे काही पाय आहेत ह्या गावातून सर्व वारकऱ्यांचे पाय जातात. म्हणजे ह्या गावात आल्यानंतर इथली माती आपल्या मस्तकाला लावावी. विठ्ठल विठ्ठल. लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची. सर्व संतांच्या पालख्या गावामध्ये येतात. म्हणजे हे वाखरीसारखं क्षेत्र आहे म्हणायला हरकत नाही, हे की नाही. जसं वाखरीला सर्व पालख्या येतात तसं इथं सर्व पालख्या असतात. येता जाता ज्ञानोबराय असतात, येता जाता तुकोबराय असतात, परतीला नामदेवराय असतात, जातानाही नामदेवराय असतात. महाराज काय आनंद आहे. जन्म घ्यावा आणि बोंडल्यामध्ये जन्म घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. इथं सहज माणसाला वाटतं ज्ञानोबरायांची पालखी जाते, तुकोबरायांची पालखी जाते, नामदेवरायांची पालखी जाते. म्हणजे ग्रामवासी जन आहेत बघा, एवढे मोठे टाळकरी आहेत, हे लहान लहान विद्यार्थी आहेत, मुलं इथे. कशामुळं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेवराय त्यांच्या पालख्या भूमीतून जातात. म्हणून इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या अंतःकरणामध्ये सहज भक्ती आहे. तर सहज वाटतं पंढरीची वारी करावी, सहज कीर्तनाला उभा राहावं. मला वाटत नाही ना कोणी सांगितलं असं म्हणून उभा राहा म्हणून, मला नाही वाटत. ते आपोआपच उभं राहिले असतील. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठाचं असणारं हे काय मंडळ आहे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये सहज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या कृपेनं ही जी काही सेवेची भावना आहे, सेवेची भावना. आणि गावातील लोक उदार आहेत. एवढ्या सर्व वारकऱ्यांना जीव घालतात, है की नाही. येता जाता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबरायांच्या परतीला तर इथं भाकरीचा ढेगच असतो महाराज, है की नाही. भाकरीचा डोंगरच असतो. किती या जेवण करा. नामदेवरायांची परतीची इथं मुक्काम असतो. अशा प्रकारचं हे पुण्यक्षेत्र असणारं, पुण्य पावन असणारं गाव आहे. त्यामध्ये पुण्यपुरुषाचं पुण्यस्मरण आहे. पुण्यपुरुषाचं पुण्यस्मरण आहे. पूज्य श्री वैकुंठवासी बाळू महाराज पाटील यांचं पुण्यस्मरण आहे. ज्यांनी पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंगाची भक्ती केली, पंढरीची वारी केली. ग्रामवासियांना वारीचं जे काही चिंतन आहे, वारीचं जे काही मार्गदर्शन आहे किंवा भक्तीचं जे बीजारोपण आहे, भक्तीचं बीजारोपण केलं, पांडुरंगाची सेवा केली. त्यांची इच्छा होती, त्यांची समाधी वड्यामध्ये होती. त्यांची इच्छा होती वारकऱ्यांनी जर वड्यामध्ये स्नान केलं तर ते स्नानाचं पाणी आमच्या अंगावर यावं. महाराज किती अंतःकरणातली भावना आहे की नाही. तुकाराम महाराजांची जी काही अंतःकरणातली भावना आहे,
वारकऱ्याच्या अंगावर वैष्णवांचे नाहणी होईन किडा, आहे की नाही? सेवेनं उच्चिष्ट लोळेनं अंगाने वैष्णवांची नाहणी होईन किडा. म्हणजे वारकऱ्याच्या अंगावरचं पाणी जर आपल्या अंगावर आलं तर काय होणार आहे? त्याने 42 उद्धरते, तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या 42 कुळाचा काय होतो? उद्धार होतो. असे हे पुण्यपुरुष असणारे त्यांचं पुण्यस्मरण आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? यांचं पुण्यस्मरण, यांचं चिंतन आपण केलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊ सावे. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा, जे मुक्ता ते निर्धारिता लाभ्या पोलीस मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू. महापुरुषांचं आपण स्मरण केलं की मनुष्य मुक्त राहतो. स्वरापाशी बसला काय होणार आहे? देखताची चिंदी मन धावे. वारकऱ्यात बसल्यावर भजनच करणार, विठ्ठल विठ्ठल. गोड त्यांचं चिंतन करणारा हा आपण घेतलंय. महापुरुषांची सेवा आहे, मग त्यांचं स्मरण व्हावं, त्यांचं चिंतन आपल्याकडून घडावं, त्यांची कृपा आपल्यावर व्हावी, या उद्देशानेच हा काय आहे अभंग अशा प्रकारे घेतलेला आहे. गोड असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपण जर जगाचा विचार केला तर संत महात्मे, साधू पुरुष, संत आणि समानता, आणि जग आणि विषमता समीकरण आहे. संत समान आहेत, समानता आहे संताकडे. जग विषमता आहे, जगामध्ये विषमता आहे, संताजवळ समानता आहे. जगाचा विचार करा, जगामध्ये आपण कुठेही जा विषमता आहे. जगामध्ये 2 प्रकार आहेत, एक दृश्यते आणि सूर्यते. दृश्यते म्हणजे जे जे डोळ्याला दिसतं त्याला जग म्हणा, जे जे आपण पुराणामध्ये ऐकतो त्यालाही जग म्हणा. पुराणामध्ये आपण ऐकलेलं असतं, वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत. वर 7 लोक आहेत. कोणते 7 लोक आहेत? व महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, भूरलोक, भोरलोक, असे 7 लोक वर आहेत. खाली 7 लोक आहेत, अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. खाली 7 लोक आहेत, वर 7 लोक आहेत. एवढं सगळं दिसणारं जग आहे. पण असं जरी जग असलं, या जगामध्ये विषमता आहे महाराज. जगामध्ये काय विषमता आहे? जगामध्ये विषमता असण्याचं कारण काय? त्याचं कारण, जगाचं जे कारण आहे, कारणामध्येच विषमता आहे. कारण कारणाची विषमता कार्यामध्ये आलेली आहे. जगाचं कारण आहे त्रिगुणात्मक अज्ञान. मग अज्ञानामध्ये विषमता असल्यामुळे ते अज्ञानाची विषमता आहे जगामध्ये आलेली. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यात ज्ञानोबा सांगतात, लोकरीशिवाय घोंगडी होत नाही, चिखलाशिवाय मातीचा पुतळा होत नाही, पाण्याशिवाय लाट होत नाही, तसं या त्रिगुणाशिवाय जग होत नाही. विठ्ठल विठ्ठल. माऊली सांगतात, कैचा लोवे विन कांबळा, माती विन मोदळा, जळे विन कलोळा होणे आहे. तैसे न होणे गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच घासाचे वस्तुजात. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर ना घातली सेनानी ओळगे. ह्या गुणाचा महिमा असा आहे, ह्या त्रिगुणाचा महिमा असा आहे. ह्या त्रिगुणामुळं 3 देव झाले, ह्या त्रिगुणामुळं 3 लोक झाले. सत्वगुणामुळे विष्णू झाले, रजोगुणामुळे ब्रह्मदेव झाले, तमोगुणामुळे शंकर झाले. 3 गुणामुळे 3 लोक झाले. वर स्वर्ग लोक आहे, मध्यभागी मृत्यू लोक आहे, खाली पाताळ लोक आहे. हे गुणामुळं झालं. म्हणजे गुणाची अज्ञानाची विषमता जगामध्ये आली. जगामध्ये विषमता काय? त्याचं कारण आहे त्रिगुणात्मक अज्ञानाची विषमता जगामध्ये आली. आता माझा प्रश्न असा आहे, जगामध्ये विषमता यात विशेष नाही, जगामध्ये विषमता यात विशेष नाही. जो देवाचा देव आहे, ते देवाकडे विषमता आहे महाराज. जगामध्ये विषमता असणं यात नवल नाही, पण देवाचा देव पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडे विषमता आहे. किती विषमता आहे? भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासे संहारे, भक्ता राखे पाया पाशी.
जगामध्ये विषमता आहे नवल नाही, देवाकडे विषमता आहे. कशी विषमता आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. विषमता नाही का हो? भक्तावर कृपा करायची आणि दैत्याला मारायचं, ही विषमताच आहे ना, आहे की नाही? आपण साधूचा विचार करा, संतांचा विचार करा. संताजवळ विषमता नाही, संताजवळ समानता आहे की नाही? शत्रू असो मित्र असो. तो का भगवान परमात्मा सांगतात समशत्रवच मित्रेच तथा मानापमानयो हो शीतोष्ण सुख दुःखेशु समत्संग विवर्जिता. ज्ञानेश्वर महाराजांचे ओव्या किती गोड आहेत बघा. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपो मित्रा दोही सरिसा पाडू, का घरीच्या उजेडू करावा, पारखे अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपो जैसा, जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, नातरी इक्षुदंडू पाळीतया गोडू, गाडीतया कडू नोहेची जेवी, अरे मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या खूप गोड आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात संताजवळ समानता आहे, संताजवळ शत्रू मित्र सुद्धा भेद नाही. महाराज माऊलीने उदाहरण दिले. आपल्या घरामध्ये देवा आहे, आपल्या घरातला देवा फक्त घरातल्या लोकांनाच प्रकाश देतो, बाहेरच्या लोकांना प्रकाश देत नाही, असं घडतं का? नाही, घरातला देवा सर्वांना प्रकाश देतो. माऊली सांगतात ज्यांनी झाडाची लावणी केली त्यालाही झाड सावली देतं, आणि जो झाड तोडायला येतो त्यालाही झाड सावली देतं. महाराज नवे नवे तो झाड तोडणारा झाडाच्या सावलीतच झाड तोडतो, आहे की नाही? ज्ञानोबा वर्णन करतात ज्यांनी ऊसाची लावणी केली, ज्यांनी ऊसाला पाणी केलंय त्यालाही ऊस गोड लागतो, आणि ज्यांनी ऊस चरकामध्ये घातलाय त्यालाही ऊस गोड लागतो. भागवतामध्ये नाथ महाराजांनी खूप गोड चिंतन केले. नाथ महाराज म्हणतात आपण जर करवत असते, करवत घेऊन ऊसाला कापायला जातो, पण काय त्या ऊसाचा महिमा आहे, करवतीनं ऊस कापला तरी ते करवत गोड होते. महाराज विठ्ठल विठ्ठल. संताजवळ एवढी समानता आहे, संताजवळ विषमता नाही, शत्रू मित्र भेद हा संताजवळ नाही. किती गोड चिंतन आहे. भक्तवर्य प्रल्हादजींचं चरित्र आलेलं आहे, प्रल्हादांचं चरित्र आले. भगवान श्री प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने प्रयत्न केले, पाण्यात बुडवलं, अग्नीमध्ये जाळलं, तापल्या तेलामध्ये टाकलं, विष प्यायला दिलं, पण देव राखेतया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. काय झालं नाही, न जळे न बुडे नव्हे काही, विषतेही अमृत पाहे. काय झालं नाही. शेवटी तो हिरण्यकश्यपू जे काही प्रल्हादाचे गुरु आहेत षंड आणि आमर्क, त्यांना म्हणतो तुम्हाला तांत्रिक विद्या माहिती आहे, तांत्रिक विद्येने काय करा, तुम्ही कृत्या निर्माण करा, राक्षसी निर्माण करा, आणि त्या राक्षसाला काय करा, मारायला सांगा. ते षंड आणि आमर्क काय करतात, तांत्रिक विद्येच्या जोरावर एक कृत्या निर्माण करतात, राक्षसी निर्माण करतात, आणि ती राक्षसी भक्तवर्य प्रल्हादजींच्या अंगावर सोडतात. पण आता फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, परमात्मा सुदर्शन चक्र आधीच ठेवलेलं असतं रक्षणासाठी. सुदर्शन चक्र पाहिल्यानंतर ते राक्षसी पळून जाते, महाराज घाबरून निघून जाते. कृत्या. आता त्या तांत्रिक विद्येचं शास्त्र असं आहे, तांत्रिक विद्या ज्याच्यावर सोडली आहे तिचा नाश करते, तिकडं नाही जमलं ज्याने सोडले त्याचा नाश करते. विठ्ठल विठ्ठल. तिकडे तर ती विद्या काय करू शकले नाही, कृत्या राक्षसी तिकडे काय करू लागले नाही. मग ज्यांनी सोडली, कोणी सोडली, षंड आणि आमर्काने. मग ते षंड आमर्क दोघांना मारून टाकते ती राक्षसी. भक्तवर्य प्रल्हादजी येतात, गुरुजवळ येतात, गुरुजींकडे पाहतात, देवाला प्रार्थना करतात, देवा हे माझे गुरुजी आहेत, हे माझे गुरुजी आहेत, ह्यांनी मला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, विष प्यायला दिलं, एवढं करूनही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी यत् किंचित ही वैरभाव नसेल तरी दोघं गुरु जिवंत व्हावे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं बोलल्यानंतर चमत्कार झाला. महाराज काय भक्ताचा महिमा आहे, काय साधूचा महिमा आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये यत् किंचित द्वेष भावना नसेल तर हे देवा त्या पुण्याने दोघंही गुरु जिवंत व्हावे. आणि ताबडतोब ते षंड आणि आमर्क काय झाले महाराज, जिवंत झाले. समशत्रवच मित्रेच. महाराज सांगतात इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, नामामने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. आणखी एक उदाहरण सांगतो. एक महात्मा होते, नावेमध्ये बसले, संन्यासी होते, तरुण होते, मुंडन केलेलं होतं त्यांनी, जहाजामध्ये बसले होते. आणि मग काही नास्तिक जे काही तरुण पोरं, नास्तिक दुष्ट पोरं त्या जहाजामध्ये बसले होते. त्यांनी पाहिले संन्यासीने मुंडन केलेलं आहे,
मुंडन केले त्यांनी थोडे थट्टा करण्याचे त्यांना वाटलं आता काय करूया साधूची थट्टा करू. आपल्या माहिती आहे कारण तुका म्हणे खळ संता पिढीती चांडाळ. तुकाराम महाराज सांगतात खळा सदा शुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना. दुष्टांचा स्वभावच आहे काय केले जलचरी ढेवर त्यांच्या घातावरी. हा तो ठाईचा विचार आहे अति वैराकार. काय सांगता येत नाही ते दुष्ट लोक आहेत. तुका म्हणे संत तुका म्हणे तोचे संत सोसी जगाचे आघात. तो स्वभावच आहे त्यांचा महाराज त्रास देणं हा स्वभावच आहे. आणि मग त्यांनी पाहिलं आपल्या एस टीमध्ये सुद्धा अनुभव येतो. एस टीमध्ये बसलं तर लोक म्हणतात हे धोत्र्या बाजूला हो म्हणतात की नाही. म्हणजे असा अनुभव येतो आपल्याला. साधूला त्रास देतात लोक. आणि मग त्यांनी पाहिलं टक्कल केलेलं आहे मुंडन आहे संन्यासी आहे. त्यांनी म्हटलं बघा कसं टक्कल चमकते म्हणे. बघा टक्कल होतं थोडं आपण काय करू त्या टकलीवर वाजून बघू म्हटले. त्यांनी तेवढं तेही केलं. पण ते महात्मा होते शांत होते. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. क्षमा शस्त्र जया नराचे हाती दुष्टतया प्रति काय करी. क्षमाशस्त्र होतं शांती परते नाही सुख येराव घ्यायची दुःख. शांत होते पण काय महात्मा शांत असतो पण ते देवाला सहन होत नाही महाराज. साधू शांत असतो. साधूला वैराविषयी काहीच नसतं समान भावना असते. पण हरिजनाची कोणानं घडावी निंदा. सहात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन या धरी अवतार भक्ता आबेकर खळा कष्ट. बघा साधू देवाला सहन होत नाही. भगवान परमात्मा कौरवाला म्हणतात कौरवानो ऐका तुम्ही जर माझ्याशी वैर केला सर मी तुम्हाला माफ केलं असतं म्हटले. पण तुम्ही माझ्या भक्ताशी वैर केले तुमच्या कुळातला एकही जीवन ठेवत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आकाशवाणी झाली. आकाशवाणी सांगितलं महात्माजी तुमची जर आज्ञा असेल तर आत्ताच्या आत्ताही नाव उलटी करून ह्यांना मारून टाकतो. देवाची आज्ञा झाली. तर ते महात्मा होते देवाला प्रार्थना करतात देवा भगवान नावेने काय बिघडवले म्हणे नाव कशाला उलटी करता. देवा तुम्हाला उलटीच करायची असेल तर त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल विठ्ठल. काय साधूचं अंतकरण आहे महाराज आहे की नाही. किती साधूजवळ समानता आहे. नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला. अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थी. अपकार्यावर जो रागवतो त्याचं पुण्यक्षय होतं. अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला अधिकारी आहे असं नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. पुष्कळ विचार पुराणामध्ये आलेला आहे. एकदा काय झालं द्वारकेमध्ये देवर्षी नारद मुनी आले. द्वारकेमध्ये देवर्षी नारद मुनी आल्यानंतर देवर्षी नारदांची पूजा केली. त्यावेळेस स्वतः वसुदेव काय करतात नारदांची पूजा करतात. त्यावेळेस वसुदेवांच्या मुखातले शब्द आहेत भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखाय वहे साधूनाम तादृशम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्य भय. देवाचा अवतार झाल्यानंतर दासाला आनंद आहे राक्षसांना भीती आहे. पण साधूचा अवतार झाला सगळ्यालाच आनंद आहे महाराज आहे की नाही. साधूचा अवतार झाला सगळ्याला आनंद आहे. देवाच्या अवतारामध्ये फक्त भक्ताला आनंद आहे दुष्टाला मात्र काय भीती आहे. तिथं नाथ महाराज सुंदर ओव्या लिहिल्या आहेत. नाथ महाराज म्हणतात देव रावणे घातले बंदी तो रावण तुझे चरण वंदी. रावणाने काय केलं सगळ्या देवाला बंदिवासात टाकलं होतं. सगळ्या देवाला 33 कोटी देवाला बंदिवासात टाकलं. पण नारद मुनी लंकेमध्ये आले तोच रावण नारदांच्या पाया पडत होता. विठ्ठल विठ्ठल. किती समानता आहे साधूची किती समानता आहे. शत्रूच्या ठिकाणी तोच भाव मित्राच्या ठिकाणी सुद्धा तोच भाव आहे. बघा जरासंध कृष्णाचा वैरी तुझी चाल त्याच्या घरी. जरासंधाचं देवाचं वैर आहे पण जरासंधाच्या नगरीमध्ये श्री भगवान देवर्षी नारद मुनी गेले तोच जरासंध देवर्षी नारदांच्या पाया पडतो. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे त्याशी कीर्तन तुझे रुचे विषमत्व साचे तुझं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही ब्रीदावळी होती कोणाची हिरण्यकश्यपूची. पण देवर्षी नारद मुनी हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये आले कीर्तन करू लागले. तोच हिरण्यकश्यपू देवर्षी नारदांचं कीर्तन ऐकायचा. काय महिमा आहे महाराज. त्याशी कीर्तन तुझे रुचे विषमत्व साचे तुझं नाही. पण असा संतांचा महिमा संतांनी गायला. साधू पुरुष जगामध्ये श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणं कलियुगी. कलियुगामध्ये संत महात्मा हे श्रेष्ठ आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? साधू पुरुषांची आपण सेवा केली पाहिजे, संतांची आपण सेवा केली पाहिजे. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला सत्संगती वेगळे जाण, तत्काळ पावाया माझे स्थान. अनेक नाहीत साधन सत्य जाण उद्धवा, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात. तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. मग आपण काय केलं पाहिजे? साधू पुरुषांची सेवा केली पाहिजे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी वास्तविक पाहता देवाची संगतीची इच्छा केली पाहिजे होती. तुकाराम महाराज देवाची संगतीची इच्छा करत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात नको आम्हाला, ठीक आहे देवाची संगती नको, पण आम्हाला साधू पुरुषाची संगती पाहिजे. ती संगती कशी पाहिजे? भलती परी आहे की नाही, ती कुठल्याही निमित्तानं त्यांच्या दारामध्ये आम्ही कुत्रा जरी झालं तरी चालेल, हा भाव तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. संत समागम एखादे परी व्हावे त्यांची द्वारी श्वानयाती. तुकाराम महाराज देवाच्या समागमाची इच्छा करत नाहीत, पण संतांच्या समागमाची इच्छा करता. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझ्या जेव्हा पूर्वी देवा, मनोरथ देव वसे चित्ती. त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना, किंवा अखंड जया तुझी प्रीती. मज देतयाची संगती मग मी कमळापती तुझबा. नानी कांटाळा पडोनी राहीन तये ठाई. उगा संताची पायी. संताचा एवढा महिमा आहे. तुकाराम महाराज संतांच्या समागमाची इच्छा का करतात? त्याचं कारण आहे बहु
अवघड असे संत भेटी तरी जग जेठे करुणा केली. संतांची भेट होणं कठीण आहे. नको ते माणसं भेटल्याशिवाय राहत नाहीत महाराज, आहे की नाही. सकाळ सकाळी असे माणसं भेटतात त्यांचं दर्शन झालं की दिवसभर जेवणच मिळत नाही. महाराज सांगतात प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे तैसे अभक्ताचे सर्व काळ, आहे की नाही. सकाळ सकाळी अभक्ताचं नाव घेऊन दिवस चांगला जात नाही. ज्यांची भेटीची इच्छा संत महात्मे करतात आपण करतो ते भेटत तर नाहीतच, कारण संतांची भेट दुर्लभ आहे. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. नाथ महाराज सांगतात चंद्रामृत सुखे सेवावेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल का. पाहुणा घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळवेल वर्तमान परी त्या साधूचे न कळे मेहमान. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात 3 गोष्टी देवाच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाहीत, आहे का नाही. कोणत्या. दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. मनुष्यत्व देवाच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही. मुमुक्षुत्व देवाच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही. आणि महापुरुषाचे म्हणजे संतांची भेट देवाच्या कृपेशिवाय होत नाही महाराज. मनुष्यत्व सोपं आहे का नाही. भागवतामध्ये सांगतात दुर्लभो मानुषो देहो देहनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नाथ महाराज सांगतात सुकृत दुष्कृत समान समी तैची पाविजे कर्मभूमी तैची पडेजे विषमी ते स्वर्गगामी का नरके. पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो. बहुता दिसा फेरा आलाया नगरा. भारताची लोकसंख्या वाढते ह्याचा अर्थ मनुष्य देह सोपा आहे असं नाही, आहे का. लोकसंख्या वाढीचा मनुष्य जन्म प्राप्तीचा काही संबंध नाही. लोकसंख्या वाढू द्या. लोकसंख्या वाढते म्हणजे काय मनुष्य जन्म सोपा आहे सुलभ आहे असं नाही महाराज. किती अवचित निधान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास. नाथ महाराज सांगतात पाप पुण्य समान व्हावं लागतं. कुणी असं म्हणेल आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत पुण्य करू 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाप करू, शक्य आहे का हो महाराज. नाही शक्य. बरं पुण्य पाप धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. शास्त्राने सांगितलं पाहिजे याला पुण्य म्हणा, शास्त्राने सांगितलं पाहिजे याला पाप म्हणा. आपण ज्याला पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतं, आहे की नाही. आता उदाहरण देतो व्यवहारातलं. आपल्याला वाटतं सापाला दूध पाजलं म्हणजे पुण्य होईल, पण तुकाराम महाराजांना विचारा पुण्य करिता होय पाप दुग्ध पाजोनी पोशिला साप. महाराज सांगतात करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. किंवा नाथ महाराजांना विचारा अंधा पुढे दीप खरासे चंदन सर्पासे दुग्धपान करूने. आपल्याला वाटतं ज्याला आपण पुण्य समजतो त्याला शास्त्र पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो त्याला आपण शास्त्र पुण्य समजतं. पाप पुण्य धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. ते शास्त्र एक गम्य आहे. शास्त्राने सांगितलं पाहिजे याला पुण्य म्हणा, शास्त्राने सांगितलं पाहिजे याला पाप म्हणा. कलियुगातल्या जीवाची तर अशी अवस्था आहे. कलियुगातल्या जीवाला पुण्य फलाची इच्छा आहे, पुण्य करण्याची इच्छा नाही. कलियुगातल्या जीवाला पाप फलाची इच्छा नाही, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. सुभाषितकार सांगतात पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः, आहे की नाही. पुण्य फलाची इच्छा आहे आपल्याला पण मनुष्य पुण्य करत नाही. मनुष्याला पाप फलाची इच्छा नाही पण मनुष्य पाप केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्य देह हे देवाच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही, आहे की नाही. पावलो हा देह कागटाळी न्याये न घडे उपाय घडू आले उपाय न घडे. वास्तविक पाहता मनुष्य देह मिळणार नव्हता, मिळाला. कशामुळे मिळाला. देवाच्या हेतून देवाच्या कृपेने मिळाला. गुरुवारी बाबा सांगत असतात एक अंधा टाळी वाजवायचा आणि इंद्रायच्या घाटावर बसला होता. टाळी वाजवताना कावळा सापडला. कावळा सापडल्यानंतर राजाची दौंडी आली. जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस आहे म्हटले. आंधळ्याला आनंद वाटला की बाबा 500 रुपये बक्षीस. आता राजाला 2-4 कावळे पाहिजे होते. आता राजाला कावळे कशाला लागतात मला नाही माहिती, पण राजाला कावळे लागत होते. त्यांनी सांगितलं आणखी 2 कावळे पाहिजेत. आंधळा म्हणाला सोपं आहे, टाळी वाजवली कावळा सापडतो. आंधळा हुशार होता. आंधळ्याने काय केलं पहिला कावळा ओढून जाऊ नये म्हणून तो काखेत दाबला. आंधळा हुशार होता. पहिला कावळा ओढून जाऊन म्हणून काखेत दाबला. आता नियम काय टाळी वाजवली कावळा सापडतो. अजून 2-3 कावळे पाहिजे होते. मग आंधळ्याने काय केलं टाळी वाजवायला सुरुवात केली. आता काय झालं असं सांगा बरं. काखेतला तर पहिला कावळा ओढून गेला. आता त्या आंधळ्याने टाळ्या वाजून वाजून मेला तरी कावळा सापडेल का नाही. सर न घडे उपाय घडवा आले. पावलो हा देह कागटाळी नाही. कधी घडणार नाही पण घडलं देवाची कृपा आहे महाराज. तुकाराम महाराज सांगतात देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. रोया झाला फाट
देवाचा. देवे दिला देह महत्वाचा आहे. देह कोणी दिला? देवे दिला देह. भजना दिला का भोजना दिला तो भाग वेगळा आहे का नाही. मनुष्य उपयोग कशाला करतो तो भाग वेगळा आहे. पण दिले इंद्रिय हात पाय कान देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे देवाच्या अनुग्रहानं मनुष्यत्व प्राप्त झालं. पुढं चला. मुमुक्षुत्व तर अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतती सिद्धये येततामपि सिद्धानाम कश्चिन्माम व्यक्ती तत्वता. हजार मनुष्यामध्ये एखादाच पंढरीची वारी करतो, एखादाच भक्ती करतो ना. अशा हजारामध्ये एखादाच देवाचा साक्षात्कार करून घेतो. दुर्लभ आहे. मनुष्यत्व झाल्यानंतर मुमुक्षुत्व अत्यंत दुर्लभ आहे. शुभेच्छा सुविचारणा सद्वासना पार्था भवती परी अपेक्षेचे विचार सूर्य दुर्लभ चराचरी सद्वासना. परमार्थ करण्याची इच्छा कुणाला होते हो? अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवाने मनुष्य देह दिला पण मनुष्य देहाचा उपयोग देवाच्या भजनासाठी करत नाही. पाहे शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. इंद्रिय ग्रामीचे राजबिधी अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवतात ती. दुःख शोकाच्या घाई मारलियाची सेचीने सांगावया कारण काय जे ग्रासिले माया. म्हणून देवाने मनुष्य देह भजनासाठी दिला पण मनुष्य उपयोग कशासाठी करतो? देवाला विसरतो मनुष्य. जे प्राण्या कामी भरू देहाचे वरे आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली म्हणून देवाचं भजन विसरलं मनुष्य. गुरुवर उदाहरण सांगत असतात बाबा. सध्या कोरोनाचा काळ निघून गेला. कोरोना नाहीच आहे तसा. विठ्ठल विठ्ठल. ते सर्दीचं इन्फेक्शन सगळ्याला झालं होतं. सर्दीचं वारीमध्ये मागच्या असेल तर सगळ्या सर्दी झालीच होती. मग सर्दी झाल्यावर काय करतात माणसं? खिशामध्ये रुमाल ठेवतात ना. मग तो नाकातला शेंबूड रुमाला शेंकरून घ्यायचा. हे नाही काय करायचं. म्हणून माणसाचं बघा कसं असतं. माणसं काय करतात तो नाकातला शेंबूड रुमाला शेंकरतात आणि शेंबडासकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. आता तो शेंबूड टाकून द्यायला पाहिजे ना. शेंबडासकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबडावर एवढं प्रेम आहे तर नाकावर किती प्रेम असेल विचार करा महाराज. माऊली सांगतात प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली परिणाम देवाचा विसर पडला. देवाने आपल्याला मनुष्य देह दिला कशासाठी दिला हो? काय ऐसे पुण्य होईल गाठी गाळीन पाय देवाचे मिठी मज तो करवाळे जगजेठी दाटैन कंटिका हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे संचित काय शेते न कळे होतील डोळे वायसे चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी काय मी उद्धार पावेन. परमार्थ करण्याची वासना होणं अत्यंत कठीण आहे महाराज. आता आम्ही आळंदीमध्ये राहतो. सकाळ सकाळी ज्ञानोबांचं संजीव समाज दर्शन प्रदक्षिणा स्नान करत असतो. सकाळ सकाळी प्रदक्षिणा करताना यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात. मग आम्हाला असं वाटतं यात्रेकरूंच्या गाड्या थांबतात आणि आम्हाला विचारतात. आम्हाला काय वाटतं कदाचित हे भगवान श्री ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठे विचारतील असं वाटतं आम्हाला. किंवा इंद्रायणी माता कुठे असं विचारतील. पण ते इंद्रायणी कुठे विचारत नाहीत. ज्ञानोबांचं मंदिर कुठे विचारत नाहीत. मंगल कार्यालय कुठे विचारतात. विठ्ठल विठ्ठल. किती दुर्लभ आहे. चराचरी सद्वासना. परमार्थ करण्याची इच्छा होणं अत्यंत दुर्लभ आहे. एकतर वासना होतच नाही माणसाला आहे की नाही. परमार्थ करण्याची इच्छा होतच नाही आणि जर झाली तरी टिकत नाही. परमार्थ करण्याची वासना झाली तरी टिकत नाही आहे की नाही. वारीमध्ये आपल्याला परमार्थ करण्याची इच्छा होते पण वारी संपली की परत भगवत भजनाची इच्छा काय होते महाराज निघून जाते. ज्यांच्या सहवासामध्ये आपल्याला परमार्थ करण्याची वासना टिकते त्यांची भेट तर अत्यंत दुर्लभ आहे. महाराज सांगतात व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत हाताचडे परिहारी प्रियाची भेटी नातोडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. व आपण पांडुरंगाचे वारकरी आपण महिन्याला पंढरपूरला जातो. महिन्याला नाही गेलं तरी आषाढी कार्तिकी माघ आणि चैत्र वारी तर करतो. आता माघ वारी आलेलीच आहे. नाही 4 वाऱ्या घडल्या नाही 12 महिन्याच्या वाऱ्या घडल्या तरी आषाढी कार्तिकी विसरू नका. मग ह्या 2 वाऱ्या तरी करतो. नाही 2 वाऱ्या घडल्या तर 1 वारी तर नक्कीच करतो. माऊलीच्या सोहळ्यात आपण पायी चालतो. आणि गेल्यानंतर मग तिथं 20 तास 30 तास बारीमध्ये उभं राहतो. आता इथं काही उभं राहायची गरज नाही. तर तुम्हाला पंढरपूर जवळच आहे. बाहेरच्यांचं सांगतोय 20 तास 30 तास माणसं बारीमध्ये उभे राहतात.
पांडुरंगाचं दर्शन करतात, गरुड खांबाला आलिंगन देतात, देवाला डोळे भरून या पाहीन तुझे मुख, देवाला डोळे भरून पाहतात आणि मग काय भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. मग देवाला जाताना एक मागणी मागायची आहे की नाही, देवाला आपण एवढंच म्हणावं, देवा एक करा, काय द्या आम्हाला, वाढावे संतान, नाही असं नाही मागायचं. देवाला फक्त एवढंच मागायचं, ऐसी वर मे मज दावी नारायणा. वर में मला दावी नारायणा. देवाला फक्त एकच मागणी मागावी, कोण पुण्यांचा होईन सेवक जे द्वंद्वाधिक दुराविले बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करून नाकील. देवा एक करा, आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. पांडुरंगाला एकच प्रार्थना करावी, पांडुरंगा आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. आणि वद्यवारीला आळंदीला आलो, ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलीला एकच मागणी मागावी, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुला ते आम्ही कसे आहोत, अनाथ अपराधी पतित आगळा परी पायावे. तुम्ही कसे आहात, कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. तुम्ही जर आमचा वशिला देवाजवळ लावला तर आमची फाईल रिजेक्ट होणार नाही, कारण तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षणा. म्हणून तर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी. संतांचे आम्हाला काय करा, संतांच्या पायाजवळ ठेवा. संतांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे, महापुरुषाची भेट होत नाही महाराज. एक वेळ देवाची भेट होईल, संतांची भेट होणार नाही. आता देवाची भेट होणं तरी सोपं आहे का महाराज, नाही कठीण आहे. निळोबऱ्यांना विचारा, नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबऱ्या महाराज सांगतात, आम्ही साधन केलं, देवाच्या प्राप्तीसाठी साधन केलं, यज्ञ केला, तप केलं, पण काय झालं, मंत्रबीज जपला पण देवाची प्राप्ती झाली नाही. देवाची भेट होणं कठीण आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू. महाराज सांगतात, बघा जगातल्या सगळ्या नद्या अमृताने भरता येतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबड्या कल्पतरू करता येतील, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान होईल, आत्मा ब्रह्मांडात नेता येईल, नवे नवे मोक्ष प्राप्त होईल, पण देवाची भेट होणार नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू. आता हे होईल म्हणजे काही सोपं आहे का हे करणं, नाही कठीण आहे. काय झालं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ प्रवास करत होते, त्यांची असं जंगलातून प्रवास चाललेला होता. मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये एक सोन्याची वीट होती, त्यांना वारकऱ्याला भंडारा घालायचा होता, साधू संतांना जीव घालायचं होतं. गर्भगिरी पर्वताच्या जंगलातून चाललेले असताना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणतात, बाळ गोरक्ष, इथं डर तर नाही ना, काय इथं भीती तर नाही ना, डर म्हणजे भीती, इथं भीती नाही ना. गोरक्षनाथ म्हणतात, माझ्या गुरुजींना भीती कशाची वाटते. 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर परत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला विचारतात, बाळ गोरक्ष, ह्या डरतो नाही, इथं भीती नाही ना. गोरक्षनाथाला वाटतं माझ्या गुरुजींना भीती कशाची वाटते. मच्छिंद्रनाथ काय करतात, थोडं लघुशंकेला जातात, आपली झोळी आहे गोरक्षनाथाकडे देतात, आणि ती झोळी जड लागते. गोरक्षनाथ म्हणतात, भीती कशाची काही समजत नाही, झोळी तर जड लागली. झोळी उघडून बघितली, सोन्याची वीट दिसते, म्हणजे डर इथं आहे म्हटले, आहे की नाही. मग ते गोरक्षनाथ काय करतात, ते वीट घेतात आणि फेकून देतात, त्याच आकाराचा एक दगड त्यामध्ये ठेवतात. लघुशंका करून मच्छिंद्रनाथ स्नान करून परत येतात, झोळी खांद्यावर घेतात. 2-3 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर परत मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळ गोरक्ष, इथं डर तर नाही ना. गोरक्षनाथ म्हणतात, महाराज डर आता महागच राहिला, आता
डर महागच राहिला. मच्छिनाथला कळत नाही काय केले, भानगड समजत नाही. जुळी बघतात तिथं सोन्याची वीट नसते, दगडाची वीट असते. त्यावेळेस मच्छिनाथ म्हणतात, अरे गोरक्षा, मला वारकऱ्या जीव घालायचा होता, भंडारा घालायचा होता, म्हणून मी सोन्याची वीट आणली होती, तू असं का केलं? संतांची लीला असते, परीक्षा बघायची होती. गोरक्षनाथाने काय केलं महाराज, तिथं गर्भगिरी नावाचा पर्वत होता, तिथं लघुशंका केली, मंत्राचा जप केला आणि तो गर्भगिरी पर्वतच सोन्याचा केला. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धन दिलं, सोने आणि माती, आम्हा समाने चित्ती, दिवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यातनं पडे, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन, असं सांगतात गुरुवारे बाबा सांगतात. तुकाराम महाराजांनी तो भंडारा डोंगर सोन्याचा करून दाखवला महाराज. म्हणजे असा हा साधू संतांचा महिमा आहे. सांगण्याचं तात्पर्य, एक वेळ आपल्याला पर्वत सोन्याचा करता येईल, है की नाही? सगळ्या येड्या बाबल्या कल्पतरूच्या करता येतील, सगळ्या नद्या अमृताने भरता येतील, मोक्ष प्राप्त होईल. पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय न सरती. परंतु देवाची भेट होणार नाही, अत्यंत कठीण आहे महाराज. नामदेवराय वर्णन करतात, योग्य साधन घडलं, योग्य तप घडलं, योग्य दान घडलं, एक वेळ देव भेटेल पण संत भेटणार नाही. तपे व्रते दाने गोविंदू पै भेटे, तपे व्रते दाने गोविंदू पै भेटे, परी साधूना भेटे भाग्यवीना, भाग्यवीना परी साधूना भेटे भाग्यवीना. साधूना भेटे भाग्यवीना. नामदेवराय सांगतात, तपे व्रते दाने गोविंदूपै भेटे, पण साधून भेटे भाग्यवीन. एक वेळ तप योग्य केलं, दान केलं, व्रत केलं, देव भेटतील, संत महात्मा भेटणार नाहीत. आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपवास केला. 13 दिवस वह्या रक्षून या उदकी, कोरड्याची काढून दाखविल्या, शेकी बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. 13 दिवसाचा उपवास केला तर तुकाराम महाराजांना देवाने दर्शन दिलं. त्याच इंद्राणीच्या 13वर श्री संत निळोबारायांनी उपवास केला. किती दिवस उपवास केला हो? आपल्याला माहिती आहे, 42 दिवस उपवास केला. शेवटी पहिल्यांदा पांडुरंग परमात्मा आले. पांडुरंग परमात्मा आल्यानंतर निळोबाराय म्हणतात, पांडुरंगा तुला कोणी बोलवलंय म्हटले, हे की नाही? जसं प्रल्हादाला संकट पडले तसं मला काही संकट नाही, फुकट काय श्रम केला म्हणे, येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. देवाला जावं लागलं वैकुंठाला. तुकोबराने सांगितलं, महाराज निळोबराय महाराज तुमची वाट बघताय, तुम्ही जावा, येऊन या कृपावंते. तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी. तुकाराम महाराज वैकुंठावर आले, निळोबरायांना दर्शन दिलं. पहा, तुकाराम महाराजांना 13 दिवस उपवास केला, पांडुरंगाने दर्शन दिलं. त्याच इंद्राणीच्या 13 निळोबरायांनी 42 दिवस उपवास केला, तुकोबराने दर्शन दिलं. म्हणजे देवाच्या भेटीला 13 दिवस उपवास लागतो, पण संतांच्या भेटीला 42 दिवसाचा उपवास लागतो. म्हणजे देवाच्या भेटीपेक्षा संतांच्या भेटीचं पुण्य अधिक आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते. एखादी परी शब्दाचा अर्थ प्रकाराने, कोणत्याही प्रकाराने आम्हाला संतांचा समागम घडावा. कोणता प्रकार आहे? व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते. काय नाही, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला ज्ञानोबरांच्या दारातला कुत्रा करा, आहे की तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकळू दा करा. बघा किती महिमा आहे. श्रीमंताच्या दारातला कुत्रा एका दिवसाला वडापाव खातो, पण वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एका दिवसाला भाकर खात नाही म्हणत, आहे की व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. एवढा मोठा महिमा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काय नाही देवा, आम्हाला काय करा, श्वान याती करा. मी मागा बोलून गेलो, नुसतं श्वान यातीची तुकाराम महाराज इच्छा करत नाही, व्हावे होईन त्यांचे द्वारे, वैष्णवांचे नाणी होईन किडा, आहे की नाही? आम्हाला संतांच्या नाणीमध्ये काय करा, किडा करा. संत आंघोळ करतील आणि स्नान केल्यानंतर त्यांच्या आंघोळीचं पाणी आमच्या अंगावर येईल. परिणाम काय होणार आहे? तेने बेताळीस उद्धरती. महाराज सांगतात, होईन मोचे वाहना,
पायी सकळा संत जना, मांजर सुकर सुना जवळी शेष घ्यावया. आम्हाला संतांच्या पायातले वाहन करा, एवढंच नाही. ज्ञानोबांच्या दारामध्ये आम्हाला कुत्रा करा, एवढंच नाही. ज्ञानोबांच्या दारामध्ये आम्हाला मांजर करा, एवढंच नाही. ज्ञानोबांच्या दारामध्ये आम्हाला सुकर करा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज सांगतात, कोळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ, होईन दासी सूत त्याचे घरी. ज्याच्या घरामध्ये कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे, त्यांच्या घरी आम्ही दासी सूत म्हणून जन्माला येऊ. पंढरपूरला कोणी पायी चालत असतील तर त्यांच्या घरी आम्ही पशुयाती जन्माला येऊ म्हणतात तुकाराम महाराज. जे रात्रंदिवस विठ्ठल 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 म्हणत असतील, महाराज सांगतात त्यांच्या पायातले आम्ही पायतन होऊ म्हणतात. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे, तिथं आम्ही केळसोनी म्हणून जन्माला येऊ. काय तुकाराम महाराजांच्या अंतकरणातली भावना आहे. महाराज सांगता, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तुकोबराने विचारलं, महाराज तुम्ही संत समागमाची इच्छा करता, त्यांच्या दारातले कुत्रा होण्याची इच्छा करता, पण का करता? त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. राम नाम होईल श्रवण. राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल